नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. आज आपण स्टार्ट करत आहोत एक नवीन टॉपिक, दॅट इज ग्रुप थिअरी. ग्रुप थिअरी हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. या टॉपिक मधून दरवेळेला 1 ते 2 प्रश्न कंपल्सरी येतात. ओके, आणि कुठल्या टॉपिक मधून प्रश्न येतात तर जो टॉपिक आपण आज डिस्कस करणार आहोत, सिमेट्री एलिमेंट्स, आणि सिमेट्री एलिमेंट्स नंतर पॉइंट ग्रुप, त्यावरून क्वेश्चन्स येतात. ओके, 2020 मध्ये पण एक प्रश्न येऊन गेलेला आहे या सेम पॉइंट ग्रुप टॉपिक वरून. तर आज आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीच्या पार्टला आपण सिमेट्री एलिमेंट्स डिस्कस करणार आणि नेक्स्ट हाफला आपण पॉइंट ग्रुप डिस्कस करणार. सो सिमेट्री एलिमेंट्स जे आहेत, ओके, टोटली 5 टाइप्स ऑफ सिमेट्री एलिमेंट्स आहेत. फर्स्ट आहे ऍक्सिस ऑफ सिमेट्री. बेसिकली ऍक्सिस ऑफ सिमेट्री काय असते की ही एक लाईन असते बेसिकली, जी पास केल्यावरती ऍटम्स जर आपण रोटेट केले तर ते सेम दिसतात. त्याचा अर्थ काय बघा, मी अमोनिया मॉलिक्यूल घेतला. ओके, अमोनियाचा शेप कसा असतो, पिरामिडल शेप असतो है ना. पिरामिडल शेप, पिरामिडल म्हणजे काय, असा इथे नायट्रोजन मध्ये, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, हा नायट्रोजन असा उभा आहे. पिरामिड तुम्ही बघितलं असेल है ना. तर जो त्रिकोणाचा जो हा वरचा टोक आहे, हा हा तो इथे, हा नायट्रोजन वरून बघा असं. ओके, 3 डायमेन्शनल मध्ये इमॅजिन करा, वरून बघा. वरून जर तुम्ही बघितलात तर असा हे तिन्ही, हे खाली हे जे 3 आहेत ते इथे असे पायथ्याशी आहेत, कळलं, आणि हा इथे वरती आहे असा टोक नायट्रोजनचा, असं वरून बघा. मग हे 3 हायड्रोजन काय येणार, इथे फुटला येणार, आणि हा हेड आहे. ठीक आहे, असं आहे, पिरामिडल शेप आहे. पण आपण ड्रॉ करताना असं ड्रॉ करतो कारण आपण पेपरवरती 2 डायमेन्शनल फिगर्स ड्रॉ करू शकतो, राईट. पण ऍक्च्युली फिगर कशी आहे, असं. ओके, तर आता मी काय करते, परत एकदा ड्रॉ करते. समजलं ना तुम्ही. पिरामिड जो असतो है ना, पिरामिड बघितलाच असेल तुम्ही पिक्चर्स मध्ये, किंवा तुम्ही एक सिंपल असा त्रिकोण इमॅजिन करा. ओके, हा प्लेन मध्ये नाहीये स्टुडंट्स. मी काय म्हणते की असा त्रिकोण असतो ना, इथे वरती नायट्रोजन आहे आणि खाली 3 टोक असतात ना, तर त्या 3 टोकांवरती 3 हायड्रोजन्स आहेत असे. कळालं का, हे मागच्या बाजूला आहे आणि हे 2 पुढच्या बाजूला आहेत. हे असं तुम्ही, आता मी असा ड्रॉ केलाय ना, तर तुम्ही विचार कराल की मॅडमनी ट्रायगोनल प्लेनार जॉमेट्री ड्रॉ केली आहे. पण ही ट्रायगोनल प्लेनार जॉमेट्री नाहीये. मी हेला नायट्रोजनला वरती असं इमॅजिन करते. नाहीतर राहून दे, आपण ह्याच स्ट्रक्चरने बघूया. नाहीतर हे ट्रायगोनल प्लेनारने तुम्ही कन्फ्युज होऊन जाल. आपण असंच बघूया. ठीक आहे, हा वरती आहे इथे असा टोकाला, आणि हे 3 हायड्रोजन्स असे खाली आहेत. तर मी जर इथून जर एक ऍक्सिस पास केली आणि मी त्याला रोटेट केलं, ठीक आहे, असं विचार करा की तुम्ही एक ऍक्सिस, एक स्टिक पास करताय. ठीक आहे, एक स्टिक घेताय, एक काठी घेताय आणि पास करताय इथून अशी. तर जेव्हा तुम्ही अशी काठी घेऊन ह्या मॉलिक्युलला रोटेट कराल तेव्हा काय होईल, ह्याला HA घेऊया, HB आणि HC है ना. तुम्ही जेव्हा रोटेट करणार तेव्हा काय होणार, हा HA फिरून ह्याच्या जागेवरती जाणार, हा HC ह्याच्या जागेवरती आणि HB ह्याच्या जागेवरती है ना. सो इथे एक मी फिरवलं एकदा. ठीक आहे, तर काय झालं, HB इथे गेला, HC इथे आला आणि HA इथे आला. कळालं. पण आता मी किती अँगलनी फिरवलं जेव्हा मला असं कॉन्फिगरेशन भेटणार, तर हे किती अँगलनी फिरवलं मी, अमोनियाच्या केसमध्ये मी फिरवलं C1, C2, C3. सो C1 काय असतं 360, C2 किती असतं 180 आणि C3 किती असतं 120. तर बेसिकली मी काय केलं, मी 120च्या अँगलनी फिरवलं तिघांना पण. कळालं. सो असं जेव्हा मी एकदा फिरवलं 120 अँगलनी तेव्हा मला कॉन्फिगरेशन काय भेटलं हे. ओके, हे C3-1. ओके, C1 म्हणजे काय की पूर्ण एकदा 360चा राऊंड मारला, तर पूर्ण जर मी परत राऊंड मारला तर काय मला तसंच कॉन्फिगरेशन भेटेल. C2 म्हणजे काय, 180 डिग्रीनी रोटेट. पण ह्याच्यामध्ये 180 डिग्रीनी रोटेट नाही ना करू शकत. 180नी कुठल्या मॉलिक्युल मध्ये रोटेट करू शकते मी, त्याचं पण मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. 180 ने आपल्याला कुठल्या मॉलिक्युल मध्ये रोटेट करता येईल बघा. 180 म्हणजे काय, C2 ऍक्सिस. ओके,
हा 2 कसा आला 360 डिवाइड बाय 2, तो हा जो असतो ना तो इथे येतो. ठीक आहे, 360 ने जो पण नंबर डिवाइड कराल तो ती ऍक्सिस असणार. आता वॉटर बघा, वॉटरचा शेप असा असतो है ना, हा बेंड शेप. तर आता मी इथून मधून जर अशी ऍक्सिस पास केली HAHB है ना, मधून असं फिरवलं मी, समजतंय, इथून काठी पास करून अशी फिरवली काठीला या डायरेक्शन मध्ये, तर काय होणार, ऑक्सिजन तर तसंच राहणार HB आणि HA. तर आता मी कितीने फिरवलं, मधून काठी पास केली पूर्ण ना, तर हे 180 डिग्रीने फिरलं पूर्ण है ना, पूर्ण असं रोटेट झालं मॉलिक्यूल, इथून इथे रोटेट झाला मॉलिक्यूल है ना, 180 ने फिरला. मग हे काय आलं, सेम तसंच कॉन्फिगरेशन आलं, राईट. सेम तसंच अमोनियामध्ये किती येणार, C3. परत एकदा मी परत एकदा C3 केलं, तर परत एकदा C3 करून काय येणार, HB परत इथे, HA इथे आणि HC इथे है ना. तर दुसऱ्यांदा C3 केलंय, तर HC इथे, HA इथे आणि HB इथे. परत मी आता तिसऱ्यांदा C3 करते, तर काय होणार, तिसऱ्यांदा C3 करून HB इथे, HA इथे आणि HC इथे. तर तिसऱ्यांदा C3 केलं तर इथे HA येतोय, इथे HB आणि इथे HC. म्हणजे पहिल्यासारखं सेम कॉन्फिगरेशन आलं है ना. तर कितींदा मला C3 करावं लागेल, मला जर आयडेंटिकल कॉन्फिगरेशन पाहिजे असेल तर, मला कितींदा C3 करावं लागेल, C3 3 टाइम्स. ठीक आहे, हे किती, हे टाइम्स आहेत, किती टाइम्स तुम्हाला फिरवावं लागेल C3 नी, जे तुम्हाला सेम पहिल्यासारखं कॉन्फिगरेशन भेटेल. ओके, याला आपण कॉन्फिगरेशन्स म्हणतो. सो आयडेंटिकल कॉन्फिगरेशन्स करायला तुम्हाला C3 3 वेळा करावं लागेल. आता हे जर मी C2 साठी अप्लाय केलं असतं तर C2 मी इथे पहिल्यांदा ऍप्लिकेबल केलं. ठीक आहे, आता परत मी दुसऱ्यांदा इथे C2 केला, तर HA इथे येणार आणि HB इथे येणार, C2 तर काय झालं, इथे HA आणि इथे HB. म्हणजे मी इथे C2 किती टाइम्स अप्लाय केलं, 2 टाइम्स. तर ह्याच्यातून तुम्हाला एक गोष्ट कळते की जर आपण CN ऍक्सिस N टाइम्स केली की आपल्याला सेम तसंच्या तसंच कॉन्फिगरेशन भेटतं. ई म्हणजे काय, ई म्हणजे काय, आयडेंटिकल कॉन्फिगरेशन किंवा आयडेंटिकल एलिमेंट, आयडेंटिटी, याला काय म्हणतात, आयडेंटिकल एलिमेंट किंवा आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे काय, सेम तसंच्या तसंच. तर सेम तसंच्या तसंच केव्हा भेटणार, जेव्हा आपण CN ऍक्सिस N वेळा करू. म्हणजे C3 3 वेळा, C2 2 वेळा, C4 4 वेळा जर तुम्ही केलं तर तुम्हाला सेम पहिल्यासारखं कॉन्फिगरेशन भेटणार. आता तुम्ही म्हणाल की मॅडम इथे पण तिन्ही हायड्रोजन्स आहेत, इथे पण तिन्ही हायड्रोजन्स आहेत, मग सेम हायड्रोजन ऍटमला तुम्ही ABC का लिहिलं है ना, कारण हायड्रोजन तर हायड्रोजन आहे, तरी पण त्याला ABC का केलं असं. तर बेसिकली तिन्ही हायड्रोजनचं सेमच असतात, हायड्रोजनच्या नेचरमध्ये काहीच डिफरन्स नाहीये, पण हे डिस्टिंग्विश करण्यासाठी. आता हे दोन्ही, हा अमोनिया आणि हा अमोनिया वेगळा आहे का, अजिबात नाही, पण ह्याला आपण इक्विव्हॅलंट कॉन्फिगरेशन म्हणतो. इक्विव्हॅलंट म्हणजे त्याच्या सारखं, कळालं, या एलिमेंट सारखं, इक्विव्हॅलंट कॉन्फिगरेशन. पण ह्या कॉन्फिगरेशन आणि ह्या कॉन्फिगरेशनला आपण म्हणतो आयडेंटिकल कॉन्फिगरेशन, म्हणजे जसंच्या तसं. ठीक आहे, जसंच्या तसं, एकदम क्लोन कॉपी त्याची, राईट, अंडरस्टूड. हा डिफरन्स असतो दोन वर्ड्स मध्ये, इक्विव्हॅलंट कॉन्फिगरेशन आणि आयडेंटिकल कॉन्फिगरेशन मध्ये, कळालं. आणि आपल्याला आयडेंटिकल केव्हा भेटतो, जेव्हा आपण ऍक्सिस ऑफ सिमेट्री सेम तेवढ्या वेळा फिरवतो. C3 असेल तर 3 वेळा फिरवल्यानंतर आपल्याला सेम तसंच्या तसं कॉन्फिगरेशन भेटतं. ठीक आहे, आता हे जे ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे ना, ते दोन प्रकारचे असतात, प्रिन्सिपल आणि सबसिडरी. तर हे प्रिन्सिपल काय आणि सबसिडरी काय ते आपण बघूया. आता BF3 मॉलिक्यूल घेते मी. ठीक आहे, BF3चं स्ट्रक्चर काय आहे, आपल्याला माहितीये BF3चं स्ट्रक्चर काय, ट्रायगोनल प्लेनार. ओके, आता मी कुठून ऍक्सिस पास करते, इथून वरून अशी, म्हणजे हा B आहे ना, त्या बीच्या इथून पास करते. तर जर मी बीच्या इथून, तुम्ही समजा B घ्या आणि बीच्या इथून एक अशी लाईन, असं एक स्टिक पास करा आणि त्या स्टिकला रोटेट करत राहा, तर काय होणार, हा FA आहे, हा FB आहे आणि हा FC आहे. बीच्या इथून पास केला मी, B मधून पास केलाय, तर काय होणार,
किती डिग्रीनी रोटेट करावं लागणार मला? 120 डिग्रीनीच. म्हणजे इथे पण कुठली ऍक्सिस प्रेझेंट आहे? C3 ऍक्सिस प्रेझेंट आहे ना, कारण ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे? 120 आहे. मग एकदा C3 1 केल्यानंतर किती होणार? काय होणार? हा FA इथे जाणार, FB इथे आणि FC इथे, FB इथे आणि FC इथे. ओके, परत मी C3 2 वेळा सेकंड टाइम केलं तर परत सेकंड टाइम मध्ये काय येणार? B इथे काय येणार? FC, FA आणि FB. आणि परत तिसऱ्यांदा केलं तर काय झालं? इथे B, FB इथे, FC इथे आणि FA इथे, है ना. मग परत एकदा प्रूफ झालं की आता हे बघा, हे आयडेंटिकल कॉन्फिगरेशन्स आहेत आणि हे इक्विव्हॅलंट कॉन्फिगरेशन्स आहेत. ठीक आहे. ही जी आणि एक दुसरी ऍक्सिस पण पास होऊ शकते स्टुडंट्स. बघा, इथून मधून अशी मधून पास केली तर मी असं इथून मधून एक लाईन पास केली तर, आणि ह्या लाईनला अशी रोटेट केली तर, समजते? हा B इथे F आहे, इथे F आहे, इथे F आहे. इथून मी अशी मधून लाईन पास केली आणि हिला अशी रोटेट केली तर काय होईल? हे दोन्ही F एकमेकांची जागा घेतील ना, FA, FB आणि FC. अशी रोटेट केली, हा इथे जाईल, हा इथे येईल, म्हणजे BFC इथे जाईल, BFB इथे येईल, FA इथेच राहील. कळालं? तर आता मी कितीनी रोटेट केलं? 180 डिग्रीनी. मी फक्त आता ह्या दोघांनाच रोटेट केलं ना, असं समजतंय? अशी आडवी लाईन पास करून असं रोटेट केलं तर C2 ऍक्सिस झाला इथे. कळालं? दोन ऍक्सिस इथे पॉसिबल आहेत. एक तर C3 जी अशी बोरॉनच्या मधून जाते, इथून बोरॉन वरून जाते आणि या तिघांना रोटेट करते, आणि एक C2 ऍक्सिस जी बोरॉन आणि फ्लोरीन पासून जाते. ओके, बोरॉन आणि एका फ्लोरीन पासून जाते आणि बाकीच्या 2 फ्लोरिन्सला रोटेट करते. कळालं? तर तेव्हा C2 ऍक्सिस येणार. तर 2 ऍक्सिस आहेत, C3 आणि C2. तर यातली प्रिन्सिपल कुठली आणि सबसिडरी कुठली? तर सगळ्यात बेस्ट ट्रिक आहे की ज्याचा नंबर मोठा असतो तो ती असते प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ सिमेट्री, आणि ज्याचा नंबर कमी असतो त्याला म्हणतात आपण सबसिडरी ऍक्सिस ऑफ सिमेट्री. कळालं? सो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 2 ऍक्सिस असतात, प्रिन्सिपल आणि सबसिडरी. कळालं? अजून कुठली ऍक्सिस पास, अजून कुठला ऍक्सिस पास होऊ शकते का जिथून रोटेट केल्यानंतर आपल्याला सेम तसंच्या तसं कॉन्फिगरेशन भेटेल? नाही, राईट. 2च आहेत. एक तर C3 जी बोरॉन वरून पास होऊन आपण रोटेट करू शकतो, आणि दुसरी C2 जी बोरॉन आणि एका फ्लोरीन पासून पास होऊन आपण याला रोटेट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, प्लेन ऑफ सिमेट्री. तर प्लेन्स 3 प्रकारचे असतात, व्हर्टिकल प्लेन्स, डायहेड्रल प्लेन्स आणि हॉरिझॉन्टल प्लेन. तर प्लेन साठी मी वॉटरचं एक्झाम्पल घेते. प्लेन म्हणजे काय? सिंपल एक असं आहे ना, तुम्ही विचार करा, एक मिरर. ठीक आहे, एक मिरर पास करायची आहे. तर एक मिरर पास केल्यानंतर जर हे दोन्ही एलिमेंट्स एकमेकांना रिफ्लेक्ट करत असेल तर आपण त्याला म्हणतो तो प्लेन काय? प्लेन ऑफ सिमेट्री. तर आता बघा, मी जर वॉटर मॉलिक्यूल मध्ये मधून ह्या ऑक्सिजनच्या इथून एक प्लेन पास केला तर दोन्ही हायड्रोजन्स एकमेकांना रिफ्लेक्ट करणार, है ना, रिफ्लेक्ट करणार. हा H इथे येणार, HB इथे, रिफ्लेक्शन. हे रिफ्लेक्शन आहे. ठीक आहे, हे काय ड्रॉ केलंय मी? रिफ्लेक्शन. त्याचं रिफ्लेक्शन मध्ये काय होतं? राईट ची वस्तू लेफ्टला जाते, लेफ्टची राईटला येते, राईट. सो काय येणार? सेम तसंच इक्विव्हॅलंट कॉन्फिगरेशन आलंय. मी आयडेंटिकल तर नाही बोलू शकत, पण इक्विव्हॅलंट कॉन्फिगरेशन आलंय तर त्याला आपण म्हणतो प्लेन ऑफ सिमेट्री. आता हा व्हर्टिकल प्लेन काय असतो? हॉरिझॉन्टल प्लेन काय असतो? डायहेड्रल प्लेन काय असतो ते बघूया. व्हर्टिकल प्लेन आपण केव्हा म्हणतो? जेव्हा प्लेन प्रिन्सिपल ऍक्सिस वरून पास होतो. आता ह्या वॉटरची प्रिन्सिपल ऍक्सिस पण इथूनच होती, है ना. C2 ऍक्सिस मी तुम्हाला दाखवलेली, C2 ऍक्सिस दाखवलेली ना इथे. बघा इथे ही C2 ऍक्सिस इथूनच पास होत होती ना, आणि तिथूनच प्लेन पण पास होतोय सेम त्याच डायरेक्शन मधून. मग त्या प्लेनला आपण म्हणतो व्हर्टिकल प्लेन. त्याला कसं डिनोट करतो? सिग्मा V. ठीक आहे, व्हर्टिकल प्लेन. प्लेनला सिग्मा या साइननी डिनोट केलं जातं. ठीक आहे. ऍक्सिस ऑफ सिमेट्री साठी
असतं. सी हा नोटेशन असतो. ठीक आहे, नोटेशन्स पण माहिती असले पाहिजे, इम्पॉर्टंट आहे ते. सो सिग्मा व्ही म्हणजे काय, वर्टिकल प्लेन, कुठला प्लेन जो ऍक्सिस ऑफ सिमेट्रीच्या इथून जातो. हॉरिझॉन्टल प्लेन काय असतो, हॉरिझॉन्टल प्लेनला आपण सिग्मा एच म्हणतो. हॉरिझॉन्टल प्लेन तो असतो जो वर्टिकल प्लेनच्या परपेंडिक्युलर मध्ये असतो. वर्टिकल प्लेनच्या परपेंडिक्युलर मध्ये असतो. तर इथे आता वॉटर मध्ये, परत इथे खाली लिहिते, वॉटर मध्ये हा आहे तुमचा सिग्मा व्ही. तर हा सिग्मा व्ही आता हा काय वरून पास झालाय है ना, असं ऑक्सिजनच्या वरून. आणि आता ह्याच्या परपेंडिक्युलर हा प्लेन असणार बघा, हा प्लेन. तर हा प्लेन काय करतोय, या तिन्ही ऑक्सिजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन वरून पास होतोय. आणि तिन्ही ऑक्सिजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन या तिन्ही ऍटम्सला कट करतोय मधूनच. तर मधूनच कट केलं तर ऑक्सिजनचा अर्धा पार्ट इथे, अर्धा पार्ट तिकडे. हायड्रोजनला मधून कट केलं तर अर्धा पार्ट इथे, अर्धा पार्ट तिथे. समजतं ना, मधून कट. जसं बॉलला कसं मधून जर कट केलं मी तर हा पार्ट आणि हा पार्ट सेमच राहणार ना, तसंच हा जो हॉरिझॉन्टल प्लेन काय करतोय, ह्या तिन्ही ऍटम्सला मधून कट करतोय, राईट. तर ऑब्व्हियसली ते रिफ्लेक्ट करणारच, हे तर रिफ्लेक्ट करणारच ना. बॉलच्या मधून जर मी प्लेन पास केलं तर ही बाजू आणि ही बाजू तर रिफ्लेक्ट करणारच. कुठल्या पण ए ह्या एलिमेंटला जर मी मधून कट केलं तर तरी पण ते रिफ्लेक्ट करणारच, राईट. सो दॅट इज हॉरिझॉन्टल प्लेन. तर जो वर्टिकल, हा वर्टिकल प्लेन असा जात होता ऑक्सिजन वरून, जो ह्या फक्त 2 हायड्रोजन्सला रिफ्लेक्ट करत होता. आणि जो हॉरिझॉन्टल प्लेन असतो तो नेहमी वर्टिकल प्लेनच्या परपेंडिक्युलर असतो. आणि तो या वॉटरच्या केसमध्ये काय करतोय, तिन्ही ऍटम्स पासून पास होऊन त्यांना कट करतोय, राईट. दॅट इज हॉरिझॉन्टल प्लेन. आणि डायहेड्रल प्लेन काय असतो, मी तुम्हाला हे एक्झाम्पल येईल तेव्हा समजवेल. बेसिकली डायहेड्रल प्लेन हा वर्टिकल प्लेन आणि प्रिन्सिपल ऍक्सिसच्या इथून पास होतो आणि सबसिडरी ऍक्सिसला परपेंडिक्युलर कट करतो. ओके, ते मी तुम्हाला एक्झाम्पल येईल तेव्हा समजेल. ओके, दॅट इज प्लेन ऑफ सिमेट्री. त्यानंतर आहे सेंटर ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय, सेंटर ऑफ सिमेट्रीला आपण आय नी रिप्रेझेंट करतो किंवा याला इन्व्हर्जन सेंटर सुद्धा म्हणतो, इन्व्हर्जन सेंटर. तर सेंटर ऑफ सिमेट्री मध्ये काय होतं, समजा मी एक मॉलिक्यूल घेतलाय, ठीक आहे, HA इथे HCl. तर सेंटर ऑफ सिमेट्री मध्ये काय होतं की जर आपण सेंटर पासून एका बाजूला गेलो आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट डायरेक्शनला गेलो तर ऍटम्स सेम असले पाहिजेत. तर हा सेंटर होता, मी ह्या डायरेक्शनला गेली आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट डायरेक्शनला गेली, दोन्ही सेम ऍटम्स भेटले मला, त्याला आपण म्हणतो सेंटर ऑफ सिमेट्री. सेम बघा, ह्या बाजूला जर मी गेली तर इथे मला क्लोरीन भेटतोय, ह्या बाजूला गेली तर इथे पण मला क्लोरीन भेटतोय, तर त्याला काय म्हणतात, सेंटर ऑफ सिमेट्री. ओके, तर ह्या मॉलिक्यूल मध्ये CH2Cl2 मध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. ओके, पण जर मी CH2Cl2 असा ड्रॉ केला असता तर असा तर आता काय झालं असतं, इथे गेली तर हायड्रोजन आहे, इथे गेली तर क्लोरीन आहे, ठीक आहे, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये जायचं. तर ह्या CH2 म्हणजे जेव्हा मी सिस फॉर्म मध्ये लिहिते, ट्रान्स फॉर्म मध्ये लिहिते, तेव्हा सेंटर ऑफ इन्व्हर्जन प्रेझेंट आहे. पण जेव्हा मी सिस फॉर्म मध्ये लिहिते तेव्हा सेंटर ऑफ इन्व्हर्जन प्रेझेंट नाही आहे. कळालं, कारण इथे ऑपोजिट डायरेक्शनला गेल्यावरती ऑपोजिट ऍटम्स येतात. एवढं सोपं आहे इन्व्हर्जन सेंटर किंवा सेंटर ऑफ सिमेट्री. त्यानंतर नेक्स्ट आहे इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ सेंटर ऑफ इन्व्हर्जनला कुठला नोटेशन आहे, स्मॉल आय, ठीक आहे, छोटा आय, सेंटर ऑफ सिमेट्री किंवा इन्व्हर्जन सेंटर. नेक्स्ट आहे इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ सिमेट्री. इम्प्रॉपर ऍक्सिसला आपण कसं डिनोट करतो, SN. एन काय पण असू शकतो, 1 2 3, ते किती वेळा तुम्ही करताय त्याच्यावरती डिपेंड आहे, ठीक आहे. सो जसं C2 म्हणजे काय की तुम्ही 180 डिग्रीनी रोटेट करताय, तसंच SN मध्ये पण असं S2 म्हणजे पण 180 डिग्रीनी रोटेट करणं. पण यामध्ये 2 ऑपरेशन होतात, रोटेशन आणि रिफ्लेक्शन. म्हणजे CN
आणि सिग्मा हे दोन्ही एलिमेंट्स ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे रोटेशन ऍक्सिस ऑफ सिमेट्री आणि रिफ्लेक्शन साठी काय प्लेन ऑफ सिमेट्री, हे दोन्ही ऍक्सिस ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. आणि हे दोन्ही कसे असतात, एकमेकांना परपेंडिक्युलर. आता मी तुम्हाला समजवते कसं. हा मॉलिक्यूल घेतला मी, ठीक आहे, ट्रान्स डायक्लोरो इथिन, राईट. आता मी सर्वात पहिलं काय करणार, ह्याला या एलिमेंटला मी असं रोटेट करणार. तर इथून अशी जर ऍक्सिस पास केली, बघा मधूनच पास केली मी डबल बॉन्डच्या, आणि अशी रोटेट करते, तर काय C2 आहे है ना, 180 नी रोटेट करते ना, अशी पूर्ण असं आडवं करते, 180 नी रोटेट करते. तर जेव्हा मी 180 नी रोटेट करणार तेव्हा कसं होणार बघा, हा Cl वरती जाणार, H इथे येणार, इथे Cl येणार, इथे H येणार, है ना. C2 घेतला मी, कळालं. आणि त्यानंतर काय करायचं, C2 मी ह्या डायरेक्शन असा घेतला, तर ह्याच्या C2 च्या परपेंडिक्युलर प्लेन कुठला होणार, C2 च्या C2 अशी जाते ना, अशी जाते C2, मग ह्याच्या परपेंडिक्युलर काय होणार, असा परपेंडिक्युलर म्हणजे असंच ना, परपेंडिक्युलर 90 डिग्री असं या डायरेक्शन, म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये मला काय घ्यावं लागणार, प्लेन घ्यावा लागणार. आता मी याला रिफ्लेक्ट करते, तर इथून मधून समजते ना तुम्हाला, C2 असं गेला तर प्लेन माझं कसं असं जायला पाहिजे सरळ, तेव्हाच ते काय होणार, परपेंडिक्युलर होणार C2 आणि सिग्मा. तर परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये मी प्लेन घेतला, तर प्लेन इथून मधून काय प्लेन जातोय, तर प्लेन गेल्याने काय होणार, राईट चे लेफ्टला येणार आणि लेफ्टचे राईटला. तर मी परत तेच करते, हे कार्बन कार्बन तर सेम तसंच राहणार ना, हा कार्बन इथे आला आणि हा कार्बन इथे आला, ठीक आहे. हे इथे येणार, हे लेफ्टचे आहेत ते कुठे येणार, राईटला, कारण प्लेन गेलाय मध्ये. प्लेन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय, आरसा, मिरर सारखं तुम्ही इमॅजिन करा. HCl आणि इथे ClH भेटला, पहिल्यासारखंच मॉलिक्यूल है ना. तर कधी पहिल्यासारखा मॉलिक्यूल भेटला, रोटेशन करून आणि रिफ्लेक्शन करून, त्याला म्हणतात इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ सिमेट्री. ओके, ह्या केसमध्ये काय S2, का S2, कारण C2 केलं म्हणून, आणि परपेंडिक्युलर होता तुमचा सिग्मा H या केसमध्ये. ओके, C2 ऍक्सिस म्हणून S2, C3 असती तर S3 आलं असतं, ठीक आहे. सो एवढं सोपं आहे इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, सो दॅट वॉज ऑल. आणि त्यानंतर एक आयडेंटिटी एलिमेंट म्हणून आहे, हे तर मी तुम्हाला सांगितलंय. आयडेंटिटीला आपण कसं रिप्रेझेंट करतो, ई. आयडेंटिटी म्हणजे काय, की 360 डिग्रीनी रोटेट करा, 360 डिग्रीनी. तर कुठल्याही मॉलिक्यूलला तुम्ही 360 नी रोटेट केलं, आता ह्या मॉलिक्यूलला तुम्ही 360 नी रोटेट केलं, 360 म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, बघा हा जर 90 असेल, ओके, हा 90, हा 0, त्याच्यानंतर हा 90 डिग्री, हा 0 डिग्री, इथून जर 0 तर हा 90, ओके. त्यानंतर इथे इथे काय 180, म्हणजे 180 ला काय आपण एकदम ऑपोजिट येतो, ठीक आहे. हा नॉर्थ असेल, हा ईस्ट असेल, तर हा साऊथ है ना, आणि इथे वेस्ट. ओके, तर 180, परत अजून 90 घेतलं की 270, परत अजून 90 घेतलं की परत इथेच 360 येतो, म्हणजे परत पूर्ण फिरून तसाच, राईट. आयडेंटिटी एलिमेंट म्हणजे काय, 360 डिग्रीनी रोटेट करा. तर तुम्ही कुठलाही एलिमेंट, जेवढे पण एलिमेंट्स प्रेझेंट असतील, कुठलाही एलिमेंट 360 डिग्रीनी रोटेट केला तर परत तो त्याच्या ओरिजिनल पोझिशन वरतीच येतोय ना. मग काय, हा एलिमेंट जो आहे आयडेंटिकल किंवा आयडेंटिटी एलिमेंट, हा प्रत्येक एलिमेंट मध्ये, प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट असतो, प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये. कुठला मॉलिक्यूल असा नसणारच ना की जो पूर्ण फिरल्यानंतर परत तसंच सेम तसं दिसणार नाही, राईट. सो आयडेंटिटी एलिमेंट प्रत्येक ह्याच्यामध्ये असतो. ऍक्सिस ऑफ सिमेट्री तुम्हाला चेक करावी लागते अँगलनी, ठीक आहे. C1 आहे, C1 म्हणजे काय, C1 म्हणजे 360, आणि 360 म्हणजे काय, आयडेंटिटी. म्हणजे आयडेंटिटीला आपण C1 या ह्याच्यानी पण आपण रिप्रेझेंट करू शकतो, ठीक आहे. C2 म्हणजे काय, 360 डिवाइड बाय 2, C3 म्हणजे काय, 360 डिवाइड बाय 4, असं C4 पण होऊ शकतं. C4 360 डिवाइड बाय 4, 360 डिवाइड बाय 4 किती, 90. तर जर कुठे 90 डिग्रीनी रोटेट करून सेम अँगल येत असेल है ना, 90 डिग्रीनी रोटेट करून, तेव्हा आपण काय म्हणणार, त्यामध्ये C4 ऍक्सिस आहे. C5 पण असू शकतं, C6 पण असू शकतं. ओके,
आणि त्यामध्ये तुम्हाला हे दोन माहिती असले पाहिजेत, प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ सिमेट्री आणि सबसिडरी ऍक्सिस ऑफ सिमेट्री. त्यानंतर प्लेन ऑफ सिमेट्री मी तुम्हाला शिकवलं, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल. ओके, त्यानंतर सेंटर ऑफ सिमेट्री, इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ सिमेट्री. तर हे 5 सिमेट्री एलिमेंट्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत आणि याच आधारे आपण पॉइंट ग्रुप शिकणार आहोत. ओके, सो जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारा. मी हे मॅक्झिमम कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. हे ऍक्च्युली 3D मॉलिक्युल्स असतात. जर 3 डायमेन्शन फिगर्स आणि आपण हे अजून व्यवस्थित शिकलो असतो, पण मी ट्राय केलाय तुम्हाला असं शिकवण्यामध्ये. ओके, 2 डायमेन्शन मध्ये. जर तुम्हाला नाही समजलं असेल तर तुम्ही मला विचारू शकता डाऊट सेक्शन मध्ये. ओके, थँक्यू.